सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 89वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब तर नक्की करा. आणि आजचा भाग खूप खूप छान आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. तर आता अस्मीने पहिल्या माहेरपणासाठी जाण्यासाठी नकार दिला होता, म्हणून आईसाहेबांनी तिच्यासाठी सोबत म्हणून प्रियाला ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आणि तशात पण ज्या आत्या आल्या होत्या त्यांना पण त्यांच्या घरी जायचं होतं. पण आता शिवमला प्रिया तिकडे राहणार या विचारानेच अजिबात करमत नव्हते आणि सांगताही येत नव्हते कुणाला. तसं पण रात्री प्रियाला झोपच आली नव्हती आणि हे अस्मीला स्पष्ट जाणवले होते बरं का. अस्मीने दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या दादाला फोन करून म्हणाली, ए दादा, तू ये ना, मला तुझी खूप आठवण येते रे. कारण तिला माहिती होते की तिच्या पण वहिनीचं मन अजिबात लागले नव्हते ना त्याला सोडून. म्हणूनच तर तिनं त्याला बोलवण्यासाठी स्वतःचे नाव सांगितले होते. कारण तिला माहिती होते की प्रिया वहिनी काही स्वतः म्हणणार नाही की तिला करमत नाही म्हणून. तर तिनं स्वतः निर्णय घेतला की दादाला फोन करून बोलवावं म्हणूनच. पण आता शिवमने सकाळी सकाळी अस्मीचा फोन पाहून तसाच बोलत बोलत खाली आला आणि आता तो आईसाहेबांपाशी उभा राहिला. ती म्हणाली, ए दादा, तू येणार रे, थोडा वेळ आपण गप्पा मारल्या असत्या ना. तो आता अस्मीची चेष्टा करत म्हणला, काय ग, करमत नाही का? तुझ्या अहोंचा फोन आला नव्हता का? ती म्हणाली, अरे आला होता रे, ते पोचलेत सुखरूप ट्रेनिंग सेंटरला केव्हाच. आता संध्याकाळी फोन करणार आहेत म्हणाले. ए दादा, पण तू येणार रे? तो म्हणला, अगं खूप काम आहेत आज, बघतो जमलं तर. पण अस्मी जरा प्रियाला ऐकायला जावं म्हणून मोठ्याने म्हणाली, का रे दादा, तुला काही आठवण येत नाही वहिनीची वाटतं? हो ना, तू तर मज्जेत आहे. तो म्हणला, हो मग. आता ती प्रियाला चिडवायला मज्जा घ्यायला म्हणाली होती हे सगळं. खरंच खरंच का? वहिनी खूप चिडचिड करते का तुला आणि तुझ्यावर? होय. आणि तुला बरं वाटलं का ती तुझ्यापाशी नाही म्हणून? हो का? असं ती खोटं खोटं बोलायचं नाटक करत होती. पण आता प्रिया जरा मनातून चिडून म्हणाली, हो का? मी त्रास देते का? आता बघाच तुम्हाला काय मिळतं का माझ्याकडून म्हणून. मी नसल्यावर बरं वाटतं का? पण आता चैतन्याची आई म्हणाली, चला बस झालं आता, उशीर अजिबात करायचा नाही, जेवायला जेवण करून घ्या. पण अस्मी म्हणाली, अहो आई, जरा वेळ थांबलं तर आपण, असं म्हणून ती पुन्हा गप्प झाली. पण प्रिया म्हणाली, अहो काकू, चैतन्याचे बाबा नाही आलेत ना शेतातून, ते आले की जीव मग. त्या म्हणाल्या, हो ते येतील इतक्यातच. पण आता तेवढ्यात शिवम तर आलाच, पण ते पण सोबत शेतातून येताना चैतन्याच्या बाबाला पण घेऊन आला. ते पण घरी पोहोचले. तसे ते म्हणाले, सुनबाई, अगं तुझे दादा पहिल्यांदा आलेत आपल्या घरी, तर त्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. चला आपण हात धुवून घेऊयात. चैतन्याचे बाबा आणि शिवम घरी पोहोचले. त्यांनी पाहुणचाराबद्दल बोलल्यावर सगळे हात धुण्यासाठी निघाले. स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या बेसिनजवळ शिवम आधीच उभा होता आणि आता प्रिया त्याच्याजवळ आली. पाण्याचा नळ सुरू करणार तेवढ्यात शिवमने तिचा हात बाजूला करत नळ पकडला आणि शिवम तिच्याकडे बघत खूप प्रेमळपणे तिच्याकडे पाहून म्हणाला, मॅडम, काल रात्री झोप आली नाही का? उगाच मला चिडवत होतीस की मी मज्जेत आहे वगैरे. मी नसताना तुझी अवस्था काय होते ग, ते मला चांगलं माहिती आहे. आणि प्रिया थोडा चेहरा चिडवून म्हणाली, ए, मी कशाला तुम्हाला मिस करेल? मला अजिबात करमत नाही असं नव्हतं म्हणत. कोण म्हणाल तुम्हाला मला करमत नाही?
आणि मी नाही चिडवले कुणाला. मला आधी हात धुऊ द्या. असं म्हणून तिने नळाचा हँडल पकडण्याचा प्रयत्न केला. तसा आता शिवम तिला जवळ ओढत तिच्या कानात हळूच म्हणाला, खोटं बोलू नकोस हां. मला आठवण येत नव्हती हे अस्मीला सांगून तू मला चिडवत होतीस ना. थांब, जेवताना सांगतो तुला. आता तू हात धुवायला आलीस ना, तर इथे पण मीच आधी पाणी घेणार. आणि प्रिया लाजत पटकन हात सोडत बाजूला झाली आणि म्हणाली, सोडा मला, कोणीतरी बघेल. आणि आता तुमच्या या सगळ्यांची धमकी वगैरे चालणार नाही आहे मला. कामाला उशीर होतोय, चला. असं म्हणून तिने त्याला हात धुवायला लावला. त्याने तो नळ सोडलाच नव्हता आणि ती मुद्दाम थोडं पाणी घेऊन त्याच्या चेहऱ्यावरच्या दिशेने उडवत म्हणाली. आणि शिवम हसत म्हणला, ओहो, हे काय मिसेस पाटील, आत्ता माझ्यावर पाणी उडवणार का? आणि तू इतकी का घाबरतेस ग मला? मी तर फक्त रात्री बोलून ठेवलेल्या कामाची आठवण करून देतोय तुला. आणि प्रिया त्याला डोळे दाखवत म्हणाली, बस करा हो तुमचं बोलणं पुरे. आता तुम्ही लवकर हात धुवा आणि जेवायला चला, नाहीतर काका आणि काकू ओरडतील की अजून हात धुले नाहीत म्हणून. आणि शिवम हात धुवून तसंच पाण्यात बुडवून म्हणाला, बरं बरं, आज वाचलीस. पण आता जेवताना माझी प्लेट तुझ्या शेजारी असेल आणि तिथे मी तुम्हाला चिडवणार नाही अशी अपेक्षा ठेवू नका. त्याने पटकन हात धुतले आणि प्रियासाठी नळ सुरूच ठेवला. आणि प्रियाने हसून मान हलवली. तिची रागाची नक्कल त्वरित प्रेमळ हास्यात बदलली होती. जेवण झाले, खूप छान गप्पा पण रंगल्या होत्या. पण आता शिवम म्हणाला, बरं मी निघतो, फार्मवर पण जायचं आहे आणि घरी कापूस घेण्यासाठी पण व्यापारी येणार आहेत. तसं अस्मी म्हणाली, ए दादा, तू थांब ना माझ्यासोबत जरा वेळ. जरा पण बोलला नाहीस तू. चल पटकन, आपण थोडा वेळ बसून मग जा ना तू. ए दादा. तो म्हणाला, ठीक आहे. मग चैतन्याची आई म्हणाली, प्रिया, अस्मी जा, तुम्ही बसा, मी आवरते हे सगळं. पण अस्मी म्हणाली, नाही, मी आवरते, तेवर वहिनी बसतील ना दादापाशी. आणि प्रिया म्हणाली, नको, मला नाही बोलायचंय त्यांच्यासोबत. पण आता अस्मीसोबत ती तशीच किचनमध्ये गेली. आणि अस्मी म्हणाली, ए वहिनी, मग अशी तुला चिडवण्यासाठी मी बोलले होते ग. दादाने तर केव्हाच फोन ठेवला होता आणि दादा पण स्पेशल तुला बघता यावं, तुझ्याशी बोलता यावं यासाठीच आला आहे बघ. आणि त्यासाठीच बोलवलं होतं मी. आणि आता प्रिया तिचा कान पकडून म्हणली, तू पण तुझ्या दादासारखीच आहेस ग, एकदम चेष्टा करणारी. आणि ती म्हणाली, अरे देवा वहिनी, कान दुखतो आहे माझा, सोडा. आणि मला सोडा आणि दादाचा कान पकडून त्यांच्यासोबत बसा जरा वेळ. ती म्हणाली, हो गो, ते तर मी विसरलेच. आणि आता तो चैतन्याच्या रूममध्ये होता, खिडकीपाशी उभा आणि उभा राहूनच फोनवर बोलत होता. आता तेवढ्यात प्रिया आत आली. तिनं कसलाही विचार न करता त्याला एकदम घट्ट मिठी मारली पाठीमागून. आणि त्याने पण तिचा हात तसाच समोरून हातात घेऊन त्यावर एक किस घेऊन तसाच फोनवर बोलणं संपवलं. आता तो बेडवर बसला. तिला तशी स्वतःच्या मांडीवर घेऊन म्हणाला, काय झाले होते चिडायला एवढं? ती म्हणाली, सॉरी, काही नाही झाले. तो म्हणाला, हो का, बरं, एक गोष्ट सांग आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बरं का, राणी सरकार. असं म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे केस बाजूला करून तिच्या कमरेवरून आणखीन घट्ट मिठी मारत म्हणाला. आणि तिने पण त्याच्या हातात हात गुंफून ठेवले होते. तो म्हणाला, हे बघ बाळा, आपण सोबत असलो काय आणि नसलो तरी काय, काहीच कमी होणार नाही आपलं. असं म्हणून दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात खूप प्रेमाने बघत होते. तो म्हणाला, तू माझ्यासोबत म्हण बरं. ती म्हणली, काय म्हणायचंय? तो म्हणला, आपण खुश आहोत, आपण सोबत आहोत
आपल्याला कुणीच वेगळं नाही करू शकत. आपण कायम सोबत राहू. आपल्यामध्ये कधीच कुणी येणार नाही. तू माझ्यावर कायम खूप 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 सारे प्रेम करशील आणि मी सुद्धा तुझ्यावर खूप 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 पेक्षाही जास्त प्रेम करेन. असं म्हणून दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. पण आता शिवम पुन्हा चेष्टा करत म्हणाला, ए सोड 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 पटकन मला सोड. आणि ती म्हणाली, अहो काय झाले आता? तो म्हणाला, अगं पण हे प्रेम जरा आता नाही थांबवले ना तर तू कुठे बसलीस हे तर बघ. तशी ती लाजून म्हणाली, अहो गप्प बसा हा. आणि तो म्हणाला, म्हणजे तू माझ्या हॉट सीटवर बसायचं आणि मी गप्प बसायचं, हे कसं ग? हे कसं शक्य आहे तूच सांग. आणि हे ऐकून दोघे पण खूप हसले. आणि प्रिया लाजून म्हणली, अहो शी काहीतरीच असतं तुमचं, सोडा. असं म्हणून ती दूर जाणार तसं त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या गळ्यावर किस करत म्हणाला, बस चल जातो मी, नाहीतर यापेक्षा जास्त मी स्वतःला तू समोर असताना अडवू शकत नाही. तेवढ्यात तेवढ्यात अस्मी आली. ती म्हणली, काय मग दादा, तुला तर खूप काम आहेत ना, जा ना मग, आता कशाला थांबला? तसं तो तिच्या डोक्यात एक टपली मारत म्हणाला, ए शेतन की नानी, तूच थांबवलं ना आणि आता तूच जा म्हणतेस का? पण आता ती म्हणाली, ए दादा, मी तुझं नाव माझ्या अहोंना सांगणार आहे बरं का, सारखं माझ्या डोक्यात टपली मारतोस. तो म्हणाला, हो का, तुझे अहो का, त्याला तर एका झापडीत खाली बसवेन ग मी. ती म्हणाली, ए वहिनी बघ ना दादा, माझ्या नवऱ्याला एका झापडीत खाली बसवायची भाषा करतोय. प्रिया म्हणाली, अगं अस्मी, चैतन्य तुझ्या जीवनात येण्याआधी तो तुझ्या दादाचा मित्र आहे, म्हणून काही म्हणू नको, ते काही बोलू देणार नाहीत आपल्याला. असं म्हणून तिघे पण हसले. तो म्हणाला, बरं मी निघू का? आणि तो अस्मीला म्हणाला, बरं बाळा, काही लागलं तर फोन कर. असं म्हणून त्याने अस्मीच्या कपाळावर एक किस केला. आणि आता जाताना पण प्रियाची गंमत करत तिच्या पोटावर हळूच अस्मीलाही न दिसता जोरात चिमटा काढला. तशी ती ओरडली, आई गो. आणि अस्मी म्हणाली, काय झालं बहिणी? तो म्हणाला, हो गो, हो गो प्रिया, काय झालंय सांग ना. पण आता ती शिवमकडे जरा चिडून पाहत म्हणाली, काही नाही, विंचू चावल्यासारखे झाले ग. पण आता सगळे बाहेर पडले आणि त्याने हळूच प्रियाच्या कानात म्हणाला, विंचू का, तू घरी ये मग सांगतो विंचूचं विष कसं चढते नशा होऊन. असं म्हणून त्याने तिला एक डोळा मारला, गाडीवर बसला, डोळ्यांवर गॉगल लावला आणि गाडी फटफट फट करत घेऊन निघून गेला. पण ती मनात हसत होती. घरी कापूस नेण्यासाठी व्यापारी आले होते. पण आता सगळ्यांना तर माहिती आहे ना, तो हळदीचा हटके रोमॅन्स कुठे रंगला होता, ते पण कापसाच्या ढिगाऱ्यात, हो ना. तेवढ्यात तो घरी पोचला. तसा सगळा कापूस भरण्यासाठी गाडी पण होते, गडी पण होते आणि सगळ्यांना आईसाहेबांनी सरबत केला होता, तेच ते घेत होते सगळे. आणि आता आबासाहेब म्हणाले, अहो राजे, काय हे किती उशीर, तुम्ही म्हणाले होते की मी आल्याशिवाय वजन करू नका म्हणून. बघा सगळे थांबलेत. तो म्हणाला, हो आबासाहेब आलोच हां, मी आधी आत जाऊन बघतो, मग बाकीचे या तुम्ही सगळे. त्याला माहिती होते ना, आता सगळे जर आत आले तर हळदीच्या दिवशीचे भांडे फुटेल म्हणून. आता तो ते दार उघडून आत गेला तर त्यालाच नवल वाटले, कारण तिथेच हळदीने खराब झालेला एकही कण सुद्धा शिल्लक नव्हता कापसावर.
तसे आबासाहेब म्हणाले, अहो राजे, काय झाले? चला, वक्कल व्हायचं आहे कापसाचं अजून लवकरच. तसा तो जरा गडबडून म्हणाला, हो हो आबासाहेब, आलोच. आणि आता ते बाहेर येत असताना आबासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून जरा हसून त्याच्याकडे पाहत म्हणाले, राजे, आपण काय करता? काय करू? एक ना एक ना नुसती कापसाची गादी बनवून घेऊया, हरकत आहे का? तो म्हणाला, पण आबासाहेब, गेल्या महिन्यातच बनवली आहे ना कापसाची गादी, मग आता काय गरज आहे? ते म्हणाले, अहो गरज आहे ना, नाहीतर तो हळदीने खराब झालेला कापूस काय करायचा? आणि आता हा शिवम गोरामोरा झाला, पण त्याला काय म्हणायचे काय म्हणावे तेच कळेना. पण आता आबासाहेब म्हणले, अहो आम्ही आमच्या मुलांना कधीच कुठल्या गोष्टीसाठी बंधन घातले नाही. तुम्हाला हवं ते करा, हे घर तुमचंच आहे ना, मग त्यात काय एवढं? असे म्हणून ते हसले. तुमच्या लक्षात नाही राहिले, पण आम्ही सगळे व्यवस्थित केले ना. तो म्हणाला, आम्ही म्हणजे कुणी आबासाहेब? आणि आबासाहेब आता म्हणाले, दुसरं कोण? आईसाहेब आणि मी, आम्ही दोघांनी. पण आता त्याला समजले की आईसाहेबांना सुद्धा माहिती आहे म्हणून. त्यामुळेच तर त्याला त्या प्रियापेक्षा पण जास्त लाज वाटत होती आता. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. चैतन्याच्या कुटुंबीय रात्रीच्या जेवणाची करत होती तयारी आणि प्रिया स्वयंपाकघरात अस्मीला मदत करत होती. शिवमने फार्ममधील कामे संपवून आता तिला घरी पोहोचला होता. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून त्याने लगेच प्रियाला फोन केला. आणि आता फोनवरचं संभाषण बघा. शिवम आणि प्रियाचं आहे बरं का हे संभाषण. प्रिया म्हणाली आणि प्रियाने हळूच फोन उचलला आणि म्हणाली, हळू आवाजात म्हणाली, हॅलो. शिवम म्हणाला आणि शिवम तिचा आवाजातील गोडवा ऐकून हसत म्हणला, हॅलो मॅडम, काय चाललंय? आज अख्ख्या दिवसभर फोन नाही केला तुम्ही. तिकडच्या वातावरणात माझ्याशिवाय करमलं वाटतं. आणि प्रिया स्वयंपाकघरातून बाहेर डोकावून पाहत म्हणली, अय्या, मी कशाला तुम्हाला फोन करू? मला तर आज दिवसभर खूप मज्जा आली. आणि आता तुमच्याशिवाय पण मन रमतं, खरे सांगते बरं का. खूप बरं वाटलं मला. शांतता आहे या घरात. आणि शिवम खोटं खोटं रुसून म्हणला, काय शांतता? म्हणजे मी गोंधळ आहे का? होय, बरं, सकाळचं विंचवाचं विष उतरवलं नाही आहे वाटतं ना अजून मी. खूप शांत झालीस त्यामुळेच, म्हणूनच विचारलं. आणि प्रियाला अजून पण आवाज चढवत म्हणली, अहो मला चिमटा काढायची काय गरज होती हो तुम्हाला? आणि तुम्हाला वाटलं मला त्रास नाही होत का? आणि हे सगळं कोणाच्या समोर? तर अस्मी समोर. आणि आता शिव प्रेमळ आवाजात म्हणला, अगं अस्मी समोर म्हणूनच तर जरा आग लागली ना तुझ्या मनात. काय करू, तुझ्यापासून लांब असताना मला ना तेवढाच आधार आहे. सांगू का तुला, ती मिठी मारताना आणि नंतर मांडीवर घेऊन बसताना माझा जीव खूप शांत झाला होता गं. वाटलं होतं तू दिवसभर तशीच राहावी माझ्यासोबत. आणि प्रिया गोंधळून म्हणली, अहो काय हे, काय बोलताय हे? कुणी ऐकलं तर काय म्हणतील? आणि मी तुमच्या मांडीवर कधी बसले होते? मी बसलेच नव्हते, तुम्हीच मला ओढून घेतलं होतं, आठवतंय ना? आणि शिवम मस्तीत म्हणला, हो का, मी ओढून घेतलं तर? बरं ते जाऊ द्या. एक काम कर, आता माझ्या राणी सरकारसाठी मी घरी काय आणू सांगा पटकन. तुम्ही लांब गेल्यावर मला तुमची आठवण म्हणून काहीतरी घेऊन यायला पाहिजे ना. आणि प्रिया म्हणाली, मला काही नको तुमच्याकडून आणि माझी आठवणी नको तुम्हाला. आणि आठवण काय हो घेऊन करणार तुम्ही? मला तुमचा गोंधळ नको आहे घरी. आणि शिवम खट्टाळपणे हसून म्हणला, मी गोंधळ आणणार नाही, पण काल रात्री तू मला सांगितलेले होते ना ते काम आठवते ना, त्याची आठवण करून देण्यासाठी वस्तू आणतो. एक छानसा गजरा आणू का? मग लाव तू तो तुझ्या केसांत
ठेव माझ्यासाठी राखून. आणि प्रिया आता चिडून पण लाजून म्हणाली, चुप बसा आणि चुप करा, एक शब्दही बोलू नका त्याबद्दल. मला काही नको आहे तुमचं. तुम्ही शांतपणे जेवण करा आणि आराम करायला घ्या. आणि हे बघा, उद्या जर तुम्हाला परत कोणासमोर माझी मस्करी करायची सुचली तर तुम्ही बघून घ्या. आणि शिव म्हणाला, मी उद्या येणारच नाही ग. आता मी 2 दिवस वाट बघावी लागणार आहे तुला माझी. म्हणूनच तर आज सगळी तयारी करून ठेवली आहे. पण बघ, तुला असं राग आलेलं बघून मला जास्त बरं वाटते बघ. असं वाटतं की माझा तुझ्यावर हक्क आहे. आणि आता प्रिया थोडी शांत पण प्रेमाने म्हणाले, हक्क आहे तुमचा हो, पण तो प्रेमाने दाखवा ना, असं विनाकारण चिमटे काढून का दाखवता, मज्जा येते का? आणि शिवम हळू आवाजात म्हणाला, मग मग काय करू? तुझा तो राग आणि तो विंचू चावलाय ना म्हण विंचू चावलाय म्हणणारे ते तुझे डोळे आहेत ना मोठे मोठे, मला अजूनही खूप आठवत आहेत. मी घरी आल्यावर तुला तो विंचू कसा चढतो ना ते दाखवणारच आहे. आणि प्रिया स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत म्हणली, देवा तुमचे विचार कधी बदलणार आहेत? ऐका, मला आता फोन ठेवावा लागेल. चैतन्याच्या आईसाहेबांचा आवाज येतोय. आणि तुम्ही आता मला फोन करू नका, उद्या सकाळी करा. शिव म्हणाला, बरं बरं, ऐक ना, जेवण झालं फक्त एकदाच गच्चीवर ये ना, मी तिथे तुला फोन करतो 1 मिनिटासाठी, फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा. आणि हो, लव यू म्हणायला विसरायचं नाही. प्रिया लाजत पटकन फोन ठेवत म्हणली, तुम्ही पण ना विसरू नका हां, आता ठेवते. आणि प्रियाने फोन कट केला आणि हलकेच हसली. स्वयंपाकघराकडे जाते तशी शिवमयी हसून गॅलरीत उभा होता. आणि आता पाहूया पुढच्या संभाषणाची वाट. आता पुढे बघूया, प्रिया गच्चीवर जाते का आणि शिवम तिला कोणता विंचू चावल्याचा अनुभव देतो. तर हे फोनचे फायदे दाखवले आहेत, अजून पण आहेत. धन्यवाद. पुढील भाग जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब